सो नक्कीच एक ओव्हरच्या आतमध्ये जर खांडपे संघाचे प्लेयर जर एंटर झाले नाही मैदानाच्या आत तर नक्कीच 2 धाव्यांच्या पॅनल्टी तुम्हाला समोर जावं लागेल, याची नोंद घ्यायची आहे. सो मॅचला इथे सुरुवात होती या. सो सुरुवात होती या मॅचला. ओपनिंग जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आत. सागर कापडी आणि त्याच्यासोबत असतील दिनेश कापडी. पहिली ओव्हरची सुरुवात होती गणेश गावात दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात. दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात. सो नक्कीच चौकार आला या वेळेस. चौकार आलाय. पुन्हा एकदा दिनेश सज्ज होतोय. फुल टॉस आहे या वेळेस. जागा निवडली मिड विकेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होते, कॅरी झाला नाहीये. 1 बाउंस सीमा पार. नंबर दुसरा चौकार येतोय दिनेशच्या बॅटमध्ये. यावेळेस चांगला चेंडू. नक्कीच डॉट येतोय. आतापर्यंत 15 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. विचार केला या वरचा तर नक्कीच थोडेसे मागणे साबित ठरतात गोलंदाज गणेश. कारण पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, तिसरा चेंडू वाईट आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बाउंड्री आणि इथे डॉट. इथे फटका चांगला खेळला गेला. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दिनेश कापडीची पारी संपुष्टात. दिनेश कापडी बॅक टू द पेव्हिलियन. ओव्हरची सांगता झाली आहे. धावीचा शॉट खेळला होता फलंदाज दिनेश कापडी. नवीन फलंदाज एंटर झालाय दीपक कापडी. यावेळेस येतात मैदानाच्या आत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा कुटण्यामध्ये यश आलाय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती या वेळेस. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल येतोय. एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. 16 धावा.
नक्कीच लतीफ आले होते. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात यावेळेस झाली. पहिला चेंडू हाताळत असताना लेगस्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. एक धाव खात्यामध्ये आड झाली. नंतर धावेनं इथे धाव सर पुढे सरकलं. 16 धावा यावेळेस. देख ना चेंडू नक्कीच विकेटचं पतन होतं यावेळेस. किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर. सो नक्कीच दत्त कापडे येतात यावेळेस नवीन फलंदाज. पहिला चेंडू नक्कीच लतीफने वाईड हाताला होता. त्यानंतर यावेळेस आउट केलं दीपक कापडीला. नक्कीच दत्ता कापडी यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर असतील. डिफेन्स केलं. सन्मान दिला या चेंडूला. चेंडू पॉईंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. नक्कीच अजूनपर्यंत सागर कापडी यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर येत आहेत. अजूनपर्यंत हा फलंदाज कोणत्याही प्रकारचा बॉल खेळला नाहीये. सो एक मोठी जबाबदारी असेल कारण 2 विकेट लवकर गमावल्यात. प्रथमतः दिनेश कापडीला परतावं लागलं. त्यानंतर स्ट्रगल करत असताना दीपक कापडी यावेळेस आउट झालेत. सागर कापडी यावेळेस मोठी जबाबदारी असेल. रिव्हर्स क्लास देखना सुरेख फटका. चेंडू गॅप मध्ये जातोय. हा येतोय सागर कापडीच्या बॅट मधून चौकार. सो स्कोर कार्ड 21 धावा. सध्याच्या स्थितीला पहिला चेंडू खेळत असताना सागर कापडीचा ब्लास्ट सफल झाले. देखना फटका. दुसरा सागर कापडीच्या बॅट मधून चौकार येतोय. पंचवीस धावा. 2 चेंडू मध्ये 2 चौकार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. पंचांचा सिग्नल. एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना 26 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. विचार केला या वरचा पहिला वाईट अतल होता. त्यानंतर दीपक कापडीला परताल होतं या गोलंदाजानं. सिंगल आला. स्ट्राईक एंडवर सागर कापडी आले. 2 चेंडूवर 2 ब्लास्ट आणि हा वाईट येतोय. 26 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. सो फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस बघायला मिळत आहे. 26 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवर जमा असताना यावेळेस देखना फटका. गॅप मध्ये चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. सागर कापडीचा ब्लास्ट. हा येतोय दमदार चौकार. सो 30 धावा झाल्यात. एक कमालीची बॅटिंग इथे बघायला मिळते सागर कापडीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा देखना. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये जातोय. पुन्हा एकदा जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
तो 2 ओव्हर इथे संपलेत. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 34 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. तिसरी ओव्हरची सुरुवात होते. पहिला चेंडू या वेळेस हाफ ट्रॅक डिलिव्हरी. पहिला चेंडू इथे डॉट. महेश येतात. तिसरा ओव्हरच्या वेळेस सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवर इथे शॉर्ट पिच चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू डॉट. महेश सज्ज होत. पुन्हा ते दत्ता कापडी सज्ज होतात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस फटका चांगला. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धाव्यावर समाधान मानावं लागतं. नक्कीच एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या पोहोचली ती 35 या आकड्यावर. 35 धावा स्कोर कार्डवर जमा आहेत. मागच्या मॅचमध्ये सागर कापडी हवे झाले होते. गोलंदाज लतीफवर तब्बल 4 चौकार त्या ओव्हरमध्ये लगावले होते सागर कापडीनं. यावेळेस पहिला चेंडू डॉट. त्यानंतर हा सिंगल आलाय. सागर कापडी यावेळेस स्ट्रायकिंग एंडमध्ये असताना यावेळेस कशा रीती महेश गोलंदाजी करेल याच्यावर लक्ष असेल किंवा कलम खांडे संघाचं या मॅचमध्ये. खांडे संघाचं नक्कीच रिव्हर्स केला गेलाय. पुन्हा एकदा एक फिल्डरला चकवायचं होतं. केलं काम सागर कापडीनं आणि या तिसऱ्या चेंडूवर हा येतोय चौकार. चेंडू जातोय षटकार. बघायला मिळतोय सागर कापडीच्या बॅट मधून ते षटकार आलाय. नक्कीच कॅच कलेक्ट झाला होता पण खेळाडू लॉबीला कलेक्ट होते. यावेळेस पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर फ्लॅट षटकार. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू डिफेन्स केलं. कमलचा शॉट इथे बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धाव्यावर यावेळेस समाधान मानावं लागतंय. सो नक्कीच अभय येत आहेत. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने खेळून काढला तर कापडीनं आणि एक धाव खात्यामध्ये ऍड झाली. 52 धावा झाल्यात. नक्कीच सागर कापडी यावेळेस स्ट्रायकिंग देत असताना कमलची बॅटिंग करतोय सध्याच्या स्थितीला. पुन्हा एकदा उडवलाय. क्लास देखना फटका. सागर कापडीचा ब्लास्ट. दुसऱ्या चेंडूवर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
तर मोठा फटका आलाय. 58 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवर जमा झाल्यात. ओव्हर पीच स्ट्रेट देखना सुरेख फटका षटकार. कापडी खेळतोय 46 और नॉट आउट. 46 धावांवर हा फलंदाज नॉट आउट खेळतोय. देखना फटका चेंडू गॅप मध्ये चेंडू जाईल सीमा पार चौकार. सागर कापडीची फिफली कंप्लीट. एकदा कमालचा शॉट खेळाडू तिथे आहेत. फील्ड झाली. एक धाव दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट असताना या मॅच मध्ये 70 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचा बॉल. सागर कापडी सज्ज. आतापर्यंत 52 धावेवर नॉट आउट खेळतो हा फलंदाज. शेवटच्या बॉलवर काय होणार नक्कीच. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांचा सिग्नल येतो. इट इज वाईट बॉल. 71 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. विचार केला ओव्हरचा. पहिल्या चेंडूवर सिंगल. सागर कापडी स्ट्रायकिंग वर आले. 2 चेंडूवर 2 ब्लास्ट. तिसऱ्या चेंडूवर चौकार 50 कंप्लीट. चौथ्या चेंडूवर 2 धावेचा शॉट. शेवटचा चेंडू उडवलाय. शेवटच्या चेंडूवर सुद्धा सागर कापडी हावी होतोय. मोठा आक्रमण. चेंडू जाईल सीमा पार. शेवटच्या चेंडू टॉसडी आनंदवाडी त्याचबरोबर डोंगर नावे संघाचा कर्णधार
राहुल आणि गणेश पहिल्या ओव्हरची सुरुवात करतील. मुरबाड एक्सप्रेस सागर कापडी रायडम राऊंड द विकेट. पहिला चेंडू यावेळेस देखना नक्कीच कमालीचा चेंडू हाताळण्यात आलाय. पहिला चेंडू ते डॉट येत असताना सुरुवात तरी ते कमालीची झाली ओव्हरची. नक्कीच पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पहिला चेंडू डॉट आलाय. सो राहुल सज्ज होतात पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस देखना शॉट टाइम केलं बॅकफुटवर आल्याने कव्हर पॉइंटच्या गॅप मध्ये चेंडूला काढलं. चेंडू जाईल सीमा पार आणि हा येतोय दमदार चौकार. तसेच डोंगरराव संघाचा कर्णधार आला असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सो नक्कीच चौकाराने इथे खातं खुललंय. यावेळेस देखना शॉट सफल झाले. फाईन लेग रिझन मध्ये खेळून काढलाय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. फील्ड चौकार जातोय. नक्कीच दुसरा चौकार येतो या ओव्हर मधला. कॅप्टन आले असेल तर संपर्क साधा. प्रशांत शेळके. सो पुढील चेंडू यावेळेस फलंदाज सज्ज होतोय. यावेळेस देखना फटका स्क्वेअर लेग रिझन मध्ये यावेळेस मागे खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि चित्त्याच्या चपलाईने ते बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. विचार केला या वरचा पहिला चेंडू डॉट आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार यावेळेस राहुलच्या बॅटमधून आले आणि यावेळेस स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. नक्कीच सागर कापडीवर यावेळेस हवी होत असताना फलंदाज राहुल 10 धावा आतापर्यंत कुठण्यामध्ये यश आलंय. यावेळेस नजाकत चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय. पुन्हा एकदा 5व्या चेंडूवर राहुलचा ब्लास्ट. हा येतोय चौकार. पुन्हा एकदा चकवलं. शॉट फाईन लेगला चेंडू सीमा पार. शेवटच्या चेंडूवर राहुलचा ब्लास्ट. हा येतोय चौकार. अजून 3 ओव्हर मध्ये बनवायचे 60 धावा. 18 चेंडू मध्ये बनवायचे 60. तर दुसऱ्या ओव्हरला इथे सुरुवात होतीये. सुभाष कापडी येत आहे त्यावेळेस नंबर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होईल.
सो यावेळेस ट्रॅकिंग एंडवर तुम्ही गणेशला बघू शकता. अजूनपर्यंत हा फलंदाज कोणत्याही प्रकारचा चेंडू खेळला नाहीये. सो एक कमालीचा बॅटर इथे बघायला मिळेल. सुभाष कापडी तयार होत आहेत रायडर मोड द विकेट. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर यावेळेस तुम्ही बघू शकता, ठेवू शकता. पहिला चेंडू डेड बॉल येतो नक्कीच. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना यावेळेस तुम्ही गणेश ट्रॅकिंग सज्ज झालाय. पहिला चेंडू सुभाष कापडी तयार रायडर मोड द विकेट. पहिला चेंडू पहिलाच बॉल देखना फटका. चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतात, चुकी झाली, कॅच सुटलाय आणि तब्बल 2 धावा यावेळेस पहिल्या चेंडूवर येत असताना इथे कॉलिंग खराब झाली, जजमेंट चुकलं आणि तब्बल 2 धावा या चेंडूवर येत असताना धावसंख्या 20 धावा स्कोर कार्डवर सध्या जमा असतील. पहिला चेंडू हाताळत असताना बॅटन पॅडमध्ये चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न, चेंडू उंच जास्त गेला होता, लांबी जेवढी पाहिजे तेवढी मिळाली नव्हती आणि ते खेळाडू सुद्धा पोहोचले चेंडूवर, कॅच कलेक्ट झाला नाहीये. इथे जीवदान मिळतोय गणेशला. यू मिस आ हिट, फर्निचर डिस्ट्रॅक्ट, दांडी गुल, विकेटचं पतन. पहिला गडी बाद होतोय टीम खांडपे संघाचा. नवीन फलंदाज इंटर होते मैदानाचे त्यावेळेस मोहन स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल. यावेळेस विचार केला या वरचा. दुसऱ्या वरची सुरुवात झाली होती. सुभाष कापडी पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, तिथे कॅच सुटला होता. यावेळेस चेंडू चांगला, नक्कीच कमलचा चेंडू इथे त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. शेवटचा कॉल असेल टीम डोंगर नवे संघ. कॅप्टन जर आलं नाही तर पॅनलाइज केलं जाईल. पुढील चेंडू यावेळेस फलंदाज सज्ज होतोय, शफल झाले, देखना फटका, पॉइंटच्या फील्डला दाखवायचं होतं, केलं काम फलंदाजानं. 2 धावेची मागणी इथे झाली नाहीये, एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावर. नक्कीच वरचा विचार केला. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा डॉट, चौथ्या चेंडूवर सिंगल. स्ट्रायकिंग एंडवर राहुल सज्ज असेल. हाच राहुल ज्यांनी सागर कापडीवर आक्रमण केले होते. नक्कीच 4 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये बघितले. मोठी जबाबदारी आणि मोठी कामगिरी पार पाडावी लागेल, कारण तब्बल 78 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होते राहुल. देखना चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. सो पुन्हा एकदा हा डॉट. 21 धावा सध्याच्या स्थितीला विचार केला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा होत्या आणि यानंतर सुभाष कापडी एक अनुभवी गोलंदाज यावेळेस कमालाची गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. शेवटचा बॉल उडवला, यावेळेस देखना फटका, ताकद, टायमिंग, नजाकत. शेवटच्या चेंडूवर राहुलचा ब्लास्ट, हा येतोय दमदार षटकार.
प्रशांत शेळके. इथंचे बघाचे का सो 12 चेंडू अजून जिंकण्यासाठी 51 धाव्यांची गरज. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होती. चेतन येत आहेत रायडा मोर द विकेट. पहिला चेंडू देखना फटका मागे खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 आकड्यावर. सो एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. 28 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवर तुम्ही बघू शकता. टॉससाठी यायचं डोंगर नावे टीमचा कॅप्टन प्रशांत शेळके. यावेळेस पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. इनस्विंग डिलेव्हरी देखनी. नक्कीच पहिला चेंडूवर एक क्रॅकिंग शॉट बघायला मिळाला होता. त्या चेंडूवर सिंगल आली आणि त्यानंतर हा डॉट येतोय. चेतन पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर हा डॉट बॉल. सो राहुल यावेळेस तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचाचा सिग्नल येतो. इट इज व्हाईट बॉल. एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 आकड्यावर. फुल टॉस आहे यावेळेस. 2 धावेची मागणी तर केली गेली आहे. नक्कीच इथे ड्रामा बघायला मिळतोय. फेकीच्यासाठी खाली नक्कीच 2 धावा प्लस 9 3 धावा खात्यामध्ये ऍड होतील. पुढील चेंडू असेल फ्री हिट. एकतीस धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. सो पुन्हा एकदा राहुल सज्ज होत आहेत. फ्री हिट चेंडू. यावेळी सुवर्ण संधी असेल राहुलला मोठा फटका खेळण्याची सजवायची. यावेळेस 32 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. यावेळेस कमबॅक केलंय. फ्री हिट चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क झाला नाहीये आणि बॉल डॉट येतोय. सो पुन्हा एकदा गोलंदाज चेतन सज्ज होत आहेत. राहुल सफल झालेत. मोठा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. गॅप मध्ये 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. डोंगरगाव संघाचा कर्णधार राहुल सफल झालेत. मोठा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. गॅप मध्ये 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. तसेच आनंदवाडी संघाचे कर्णधार लक्ष्मण भांडेगुटे असेल त्यांनी लक्ष्मण तांदले. सो नक्कीच धावसंख्या 36 धावा चौकाराच्या मदतीनं 36 धावा झाल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा राहुल सज्ज होत आहेत. इथे टॉस उडवण्याचा कार्यक्रम केला जाईल भरत धुमाल यांच्याकडून. नक्कीच डॉट बॉल येतो यावेळेस. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. सो पुन्हा एकदा सज्ज होतं फलंदाज राहुलचा कमालीचा शॉट. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. आनंदवाडी विन द टॉस क्लोज टू बॅट फर्स्ट. राहुलचा कमालीचा शॉट. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये 1 बाउन्स सीमा पार.
हा 40 धावा. येतोय चौकार. सो 40 धावा झाला. तब्बल 78 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 38. 6 चेंडू 38 धावांची गरज. पुढील मॅच यावेळेस रंगेल नक्कीच. डोंगर नावे अगेन्स्ट आनंदवाडी. एक हाय व्होल्टेज मॅच आजच्या दिवसातील या स्पर्धेत तुम्हाला बघायला मिळेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. सो शेवटचा ओव्हर. 6 चेंडू 38 धावांची गरज. केतन शेवटचा ओव्हर. रायडा मोर द विकेट. पहिला चेंडू. पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे डॉट आलाय. नक्कीच एस्टेनच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय. हो नक्कीच पहिला डॉट आलाय. जर गोलंदाज नावांचा विचार केला तर प्रथम गोलंदाज सागर, सुभाष, चेतन, केतन. सो चौथा ओव्हर यावेळेस केतन. पहिला डॉट. दुसरा वाईड येतोय. नक्कीच एक धाव. अवंतर धावेनं खात्यामध्ये ऍड होत असताना 41 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. एकतर्फी हा मॅच झुकतोय. टीम कलम खांडे संघाकडे विचार केला तर सागर कापडीची कमालीची फलंदाजी. तब्बल 58 धावांवर नॉट आऊट 56 धावांवर नॉट आऊट खेळत होता फलंदाज. या इथे देखना चेंडू. नक्कीच डॉट बॉल येईल. पहिला चेंडूचा विचार केला तर डॉट आला होता. नंतर एक वाईट आला होता. नंतर हा डॉट. जर पहिल्या सत्राचा विचार केला तो 2 विकेट नंतर लवकर गमावल्यानंतर एक मोठी जबाबदारी होती सागर कापडीवर. आणि कमालीची बॅटिंग केली. तब्बल 56 धावा कुठल्या. 56 धावांवर नॉट आऊट राहिला तो खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होता. नक्कीच हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल येतो. इट इज व्हाईट बॉल. एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावर. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज. एक धावेसाठी चेंडू रवाना झालाय. एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना 43 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना या मॅचमध्ये विचार केला. पहिला डॉट, दुसरा वाईट, तिसरा डॉट, चौथा वाईट, 5वा सिंगल. अजून 3 चेंडू शिल्लक असताना प्रत्येक मॅच 4 ओव्हरची असेल. तीन चेंडूचा खेळ शिल्लक असताना एकतर्फी हा मॅच झुकतोय. ओव्हर पेज इथे मत फटका चांगला खेळला गेलाय. पूर्णपणे हावी झाली आहे कलम खांडे टीम या मॅच मध्ये. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये 77 धावा कुठत असताना 78 धावाचं एक मोठं आव्हान ठेवलं होतं. यावेळेस पूर्णपणे हावी झाली आहे. 5वा चेंडू. वाईट बॉल. नक्कीच वाईट येतो पंचाचा सिग्नल. पुढील चेंडू यावेळेस देखना फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षकांनी इथे विकेटचं पतन होत आहे. उडवला षटकार.
मॅन मॅन ना